मनोज जरांगे पाटलांची आरक्षणासाठी लढाई सुरू असताना दुसरीकडे काही हुल्लडबाज आंदोलकांनी उच्छाद मांडलाय। त्यामुळे आंदोलनाचा मूळ उद्देशच बाजूला पडला। त्यामुळे जरांगे पाटलांनी आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन करण्याची वेळ आली। सीएसएमटी आणि परिसरात हुल्लडबाजांनी त्यांच्या वर्तणुकीनं मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बट्टा लावला। तर इकडे सीएसएमटीवर कबड्डी खेळली जाते, क्रिकेटची मॅचही झाली। कवायतीसह काही मर्दानी खेळही या ठिकाणी हुल्लडबाजांकडून खेळले गेले। उठाबशाही पाहायला मिळाल्या। जुगजुग गाडीचा खेळही हुल्लडबाजांनी खेळला। हुल्लडबाज फुगडी खेळत असल्याचं दृश्यही पाहायला मिळालं। याच हुल्लडबाजांनी पिपाणी वाजवून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। तर काहींनी रमीचा डावही मांडला। हे कमी होतं की काय म्हणून लोकलच्या ट्रॅकवरही हुल्लडबाज उतरले। मोटरमधला नाहक त्रासही देण्यात आला। लोकलवर पोस्टर लावले गेले। सीएसएमटीच्या परिसरात काही बसही रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला। या कृत्यामुळे आंदोलनाबाबत असलेली मुंबईकरांची सहानुभूती गमावण्याची शक्यता निर्माण झाली। जरांगे पाटील स्वतः आझाद मैदानावर बसलेले आहे। मला वाटतं सगळ्या मराठी बांधवांनी आझाद मैदानावरच गेलं पाहिजे आणि त्या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे। आपण मुंबई आलो कशा करता, त्यामुळे मुंबईकरांची हाल नको, आपल्याला आपली बदनामी नको। ज्याचं रक्त भगवा आहे, ज्याच्या गळ्यात भगवा आहे, आपण कधीच कुठे धिंगाणा घालणार नाही, कुठली चोरी करणार नाही, कुठल्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने बघणार नाही। ह्याला तर छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणतात, हीच तर आपली ओळख आहे। आंदोलनातील काही हुल्लडबाजांमुळे आंदोलनाची बदनामी होत असल्यामुळे जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात किंवा आंदोलकांना काय आवाहन करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। त्याला मराठ्याचा एवढा राग कशामुळे? थोडे दिवस थांबा, वाट बघा। सगळ्यांना विनंती माझी, सगळे शांत राहा। सीएसएमटीसह परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलाय, तसंच दुर्गंधी पसरली। याचा अर्थ सीएसएमटी मध्ये आंदोलकांनी येऊ नये असा होत नाही। पण सीएसएमटी असो किंवा आझाद मैदान, सर्वच परिसरात क्षमतेपेक्षा जास्त आंदोलक जमलेत। त्यामुळे सुविधांवरही मर्यादा आल्यात। एकंदरीतच काही हुल्लडबाज आंदोलकांमुळे मराठा आरक्षणाचं आंदोलन चर्चेत राहण्याऐवजी त्यांनी घातलेला गोंधळच बातमीचा विषय झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।